नागपूरमध्ये सुगंधित पान मसाला तंबाखू विक्रीचा प्रकार समोर आला। एका घरातून 332 किलो प्रतिबंधित तंबाखू आणि पान मसाला जप्त करण्यात पोलिसांना यश आलं। एका आरोपीला अजनी पोलिसांनी अटक केली। जयकुमार गुरबानी असं आरोपीचे नाव आहे। कारवाईत सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदर ठिकाणी प्रतिबंधित केलेला गुटखा तसेच सुगंधित तंबाखू हा मोठ्या प्रमाणात मिळाला। तर सदर ठिकाणी आम्ही डिटेन्शन पंचनामा तयार केला व अन्न व औषध विभागाचे अधिकारी यांना यावर माहिती दिली असता ते सुद्धा तात्काळ रात्रीच आले आणि त्या अनुषंगाने जयकुमार घनश्याम गुरवानी यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे अजनी इथे अपक्रमांक 209/26 BNS कलम 123, 223, 274, 275 रेड विथ 59 अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि नमूद गुन्ह्यात आरोपीला अटक करून 2 दिवस PCR घेण्यात आलेला आहे। बीडच्या परळीमधील एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। गर्भातील बाळाचा मृत्यू झाला। तब्बल 22 तास मृत भ्रूण हे पोटामध्येच ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला। उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याचा महिलेच्या पतीचा आरोप आहे। डॉक्टरांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल करण्यात आली। या डॉक्टरच्या हलगर्जीपणानं बाळ तर दगावलंच, पण त्यानंतर या बाळाच्या मातेची प्रचंड हेळसांड करून तिच्याही जीवाशी खेळ केल्याचा आरोप आहे। सोनोग्राफी चेकअप केली, त्यांना तात्काळ तिथे कळलं की बाबा बाळ के पोटात एक्सपायर झालेलं आहे। मग तिथे सोनोग्राफी असताना सुद्धा त्यांनी दुसरीकडे आम्हाला पाठवलं सोनोग्राफी करण्यासाठी। सोनोग्राफी करण्यानंतर पाठवलं तिकडे दुसरीकडे, तिथं आम्हाला सगळं सांगून टाकले की बाबा असं असं बाळ दगावलंय पोटामध्ये। तिथं नंतर आम्ही मॅडम कडे आलो। मॅडम आम्हाला म्हणले की बाबा तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी करून आम्ही हे करून देते। नंतर 22 तास ठेवला पोटामध्ये। तसंच ते आईचा पण पोटामध्ये त्रास 22 तास सहन केला तिने। तिला बी तिच्या बी जीवाला धोका होताच। आमची मागणी एवढीच आहे की अशा हलगर्जीपणामुळे माझं बाळ तर दगावलंच आहे, माझ्या बायकोच्या जीवाला धोका होता। तर माझं एवढीच मागणी आहे की बाबा मॅडमवर कठोर कारवाई झाली पाहिजे। दिनांक 23/4/2026 रोजी दुपारी 1:45 ते 1:50 संदर्भामध्ये एक रुग्ण भरती झाले होते डिलिव्हरीकरता आणि त्या रुग्णाच्या संदर्भामधली जी तक्रार माझ्याकडे काल प्राप्त झाली, त्या अनुषंगाने तक्रार अतिशय गंभीर स्वरूपाची आहे। त्यामुळे ते 24 तासाच्या आत आम्ही त्याची तज्ज्ञ कमिटीची समिती तयार केली आणि त्यांना ताबडतोब चौकशी करून इतर चौकशी कागदपत्राची तपासणी करून त्या रुग्णालयामध्ये सर्वांचे स्टेटमेंट घेऊन त्या अनुषंगाने अहवाल सादर करण्याकरिता आदेशित केले गेले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।